बंधुबाबाचे व्हिडिओ आणि निष्फळ राजकीय गोष्टीचे व्हिडिओ जर पाहून झाले असतील ना, तर अशा पालकांना नमस्कार आणि त्यांना एक आठवण करून देतो. 26 एप्रिलला 4थी आणि 7वीची स्कॉलरशिपची परीक्षा आहे. जर आपलं मूल हे जर 4थी आणि 7वीत शिकत असेल तर तुमच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी बनवलेला हा व्हिडिओ आहे. तर आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना शिकवायचा आहे अपूर्णांक अतिशय सोप्या भाषेमध्ये. तो कसा, तर या बघूयात. बघा, अपूर्णांक हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे आणि अपूर्णांकामध्ये विद्यार्थ्यांना सध्या जे काही ट्रेंड चाललेला आहे तो म्हणजे किंडर जॉय खाण्याचा. या किंडर जॉय वरून अपूर्णांक कसा काढायचा हे सुद्धा विद्यार्थ्यांना शिकवणार आहे. बघा, तुम्ही कुठेतरी खरेदी करायला जात असता किंवा आपल्या मुलाला एक किंडर जॉय विकत घेऊन येता. एक किंडर जॉय आणता, एक याचा अर्थ असा आहे की एक ही नैसर्गिक संख्या आहे. संख्येचे वेगवेगळे प्रकार असतात. नैसर्गिक संख्या आहेत, त्यानंतर पूर्ण संख्या आहेत, परिमेय संख्या आहेत, अपरिमेय संख्या आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत संख्यांचे. तर एक ही नैसर्गिक संख्या आहे. तुम्ही आणताना पूर्ण एक किंडर जॉय घेऊन येता, पण जो एक किंडर जॉय आपण आपल्या मुलाच्या हातामध्ये ठेवतो त्यावेळेला मूल त्याचे दोन भाग करतं. एका भागामध्ये मुलांना खायला क्रीमचा खाऊ मिळतो, तर एकामध्ये त्याला काहीतरी खेळणं मिळतं जे त्याच्या आवडीचं असतं. त्यासाठी त्याने किंडर जॉय घेतलेला असतो. मग किंडर जॉय एकच होता, पण मात्र भाग केले दोन. हा एक भाग तयार झाला आणि हा एक भाग तयार झाला. एका किंडर जॉयचे दोन भाग तयार केलेले आहेत. त्यापैकी एका भागामध्ये खेळणी आहेत आणि दुसऱ्या भागामध्ये त्याचा तो खाऊ आहे. तर आपण यालाच काय म्हणतो, अर्धा असं आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये म्हणत असतो. याचं सगळं वाचन वगैरे कसं करायचं हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि यावर स्कॉलरशिपला प्रश्न विचारले जातात मुलांना. हे त्यांना कळणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या व्यावहारिक भाषेसोबत मुलांना प्रमाण गणित भाषा ही सुद्धा माहीत असणं गरजेची आहे. तर हा जो किंडर जॉय होता याचे अर्धे अर्धे भाग तयार झालेले आहेत. आता आपल्याला पुढे काय बघायचं आहे, तर अपूर्णांक जो आहे याचं वाचन कसं करायचं. अपूर्णांकाचं वाचन करण्याच्या अगोदर आपल्याला काही गोष्टी अपूर्णांकाच्या माहीत असणं गरजेच्या आहेत. कोणत्या गोष्टी माहीत असणं गरजेच्या आहेत, तर अपूर्णांक लिहित असताना या अपूर्णांकाचं आपण उदाहरण घेऊया. याला 1/3 असं म्हटलं जातं. 1/3 या शब्दांकडे काळजीपूर्वक लक्षात घ्या की यामध्ये याला अंश असं म्हणतात, तर याला छेद असं म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, 1/3 या संख्येमध्ये एक हा अंक वापरलेला दिसत असला, 3 हा अंक वापरलेला दिसत जरी असला तरी 1/3 ही संख्या मात्र एकच आहे. ही संख्या तयार होत असताना 1/3 जसं की 1 हा अंक आणि 3 हा अंक यापासून 13 ही एकच संख्या मिळते, त्याप्रमाणेच ही अपूर्णांक म्हणजे एकच संख्या असते. यात अंक जरी वेगवेगळे वापरलेले असले तरी सुद्धा किंवा संख्या वेगवेगळ्या वापरलेल्या असल्या तरी सुद्धा अपूर्णांकामध्ये वरची जी काही संख्या असते 1/3 याचा अर्थ वरची जी काही संख्या असते तिला अंश असे म्हणतात, तर खालची जी काही संख्या असते तिला छेद असे म्हणतात. ही गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवायची आहे आणि वाचन करत असताना आपल्याला याची गरज लागणार आहे. तर चला या अपूर्णांकाचं वाचन कसं करायचं, तर याचं वाचन करत असताना 1/3 किंवा 1/3 असं वाचन करा. 5/3 11/7 या पद्धतीने. बघा 13/18 या पद्धतीने आपल्याला वाचन करता येणं गरजेचं आहे. तर तुम्ही सुद्धा हे वाचन निश्चितच तुमच्या पालकांना करून दाखवा. अंशस्थानी आणि 4 छेदस्थानी असेल तर याचं वाचन कसं करायचं, पालकांनी सुद्धा थोडंसं लक्ष द्या की आपला विद्यार्थी बरोबर वाचतो का, आणि थोडंसं आता पुढे जायचं आहे. तर बघा पुढे काय बघायचं आहे आपल्याला, अपूर्णांकामध्ये अंशाधिक अपूर्णांक कशाला म्हणायचं. अंशाधिक याचा अर्थ आहे ज्याचा अंश अधिक आहे. अधिक याचा अर्थ होतो मोठा. म्हणजे ज्या अपूर्णांकामध्ये अंश हा मोठा असेल
कुणापेक्षा? त्याच्या छेदापेक्षा. तो अपूर्णांक त्याला आपण अंशाधिक अपूर्णांक म्हणतो. काही उदाहरणं आपण बघूयात. उदाहरणार्थ इथे आपण 8/3 हा अपूर्णांक लिहिला, याचा अंश हा छेदापेक्षा मोठा आहे. तो कितीने मोठा आहे वगैरे याचा विचार नाही करायचा, पण छेदस्थानी 3 आहेत, अंशस्थानी 8 आहेत, म्हणजे 8 ही संख्या 3 पेक्षा मोठी आहे, अशा अपूर्णांकाला आपण अंशाधिक अपूर्णांक असे म्हणत असतो. त्यानंतर पुढे काही उदाहरणं बघूयात. जर समजा इथे 7 घेतलेले आहेत, म्हणजे याचा छेद 7 पेक्षा लहान असणार आहे. तो 5 असू शकतो, तो 6 ही असू शकतो, 4 असू शकतो, पण 7 पेक्षा मोठा नसणार आहे. कुणामध्ये? तर अंशाधिक अपूर्णांकामध्ये. अंशाधिक अपूर्णांकामध्ये अंश हा छेदापेक्षा मोठा असणार आहे. आणखी काही उदाहरणे बघा, जसं की 9/5 हा अंशाधिक अपूर्णांक आहे, 11/8 हा अंशाधिक अपूर्णांक आहे, 19/6 हा अंशाधिक अपूर्णांक आहे. हे सगळे अंशाधिक अपूर्णांक आहेत. विद्यार्थी बालमित्रांनो, असेच 5 अंशाधिक अपूर्णांक आपल्या वहीमध्ये तुम्ही लिहून काढू शकता. आणि खरंच आपल्याला अंशाधिक अपूर्णांक स्वतःच्या मनाने लिहिता येतात का, हे सुद्धा एकदा नक्कीच प्रयत्न करा. आणि पुढे चला. पुढे आहे छेदाधिक अपूर्णांक. म्हणजे अंशाधिक अपूर्णांकाच्या फक्त उलट करायचं आहे. उलट करायचं म्हणजे काय, तर यामध्ये कोण मोठा असणार आहे? यामध्ये छेद मोठा असणार आहे. जसं की 7/8. यामध्ये तुम्ही जर निरीक्षण केलं, अंशापेक्षा छेद हा 1ने का होईना मोठा आहे, अशा अपूर्णांकाला आपण छेदाधिक अपूर्णांक असं म्हणत असतो. जसं की 1/3. 1/3 मध्ये छेद हा अंशापेक्षा मोठा आहे, म्हणजे 1/3 हा अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक आहे. त्यानंतर 7/10, नंतर 13/17 हा सुद्धा छेदाधिक अपूर्णांक आहे. म्हणजे ज्यामध्ये छेद हा अंशापेक्षा मोठा असतो, अशा अपूर्णांकाला आपण काय म्हणतो, तर त्याचा छेद मोठा आहे. मोठा आहे म्हणजे तो छेदाधिक अपूर्णांक ठरत असतो. पुढे जायचं आहे आपल्याला. बघा, अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवणे. अपूर्णांक सगळे काही सारखेच असणार आहेत का? निश्चितच नाही. तर अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचा. जर समजा दिलेल्या अपूर्णांकामध्ये जर छेद समान असेल, छेद कसा असेल? समान असेल. उदाहरणार्थ छेद 8 आहे, इथे आपण 4 अपूर्णांक निवडले आणि ज्यांचा छेद 8 आहे, जसं की, आणि अंश मात्र कसे आहेत, तर वेगवेगळे आहेत. अंश वेगवेगळे आहेत. बघा, हा झाला तुमचा पहिला अपूर्णांक, दुसरा अपूर्णांक, तिसरा अपूर्णांक आणि चौथा अपूर्णांक. असे अपूर्णांक दिलेले आहेत. पहिला अपूर्णांक 5/8, दुसरा अपूर्णांक 6/8, तिसरा अपूर्णांक 7/8 आणि चौथा अपूर्णांक 3/8. असे अपूर्णांक आपल्याला दिलेले आहेत. प्रत्येकाचा छेद मात्र कसा आहे? समान आहे. आपण नैसर्गिक संख्यांमध्ये लहान मोठेपणा नक्कीच शिकलेले आहात. इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांना नैसर्गिक संख्यांचा लहान मोठेपणा ओळखता येतो. इथे आपल्याला लहान मोठेपणा ओळखायचा कसा? जर छेद समान असेल तर बघा, अंश ज्या अपूर्णांकाचा अंश लहान, तो अपूर्णांक लहान ठरणार आहे छेद समान असताना. मग आपण अंशांचा विचार करूयात. 3 हा जो अंश आहे, हा अपूर्णांक लहान ठरणार आहे. त्यानंतर त्यापेक्षा मोठा 5 आहे, 5/8, त्यानंतर 6/8, त्यानंतर 7/8. या अपूर्णांकाचं निरीक्षण तुम्ही जर केलं तर 3/8 हा सगळ्यात लहान अपूर्णांक आहे दिलेल्या अपूर्णांकांमध्ये. 3/8 पेक्षा 5/8 हा अपूर्णांक थोडा मोठा आहे. 6/8 हा अपूर्णांक त्यापेक्षा मोठा आहे आणि 7/8 हा अपूर्णांक सर्वात मोठा आहे. म्हणजे आपण या अपूर्णांकांची तुलना जी आहे ती चढत्या क्रमाने केलेली आहे. चढत्या क्रमाने ते अपूर्णांक आपण लावलेले आहेत. यामध्ये तुम्ही कशा प्रकारे चढता क्रम लावाल बरं? 5/6, 1/6, 4/6 आणि 3/6.
छेद समान आहे म्हणजे सगळ्यात लहान अपूर्णांक कोणता असेल तर ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक सर्वात लहान. अंश कोणाचा लहान आहे तर 1/6. या अपूर्णांकाचा अंश हा लहान आहे. त्यापेक्षा मोठा कोणाचा आहे 3/6. त्यापेक्षा मोठा 4/6. त्यानंतर 5/6. या प्रकारे आपण अपूर्णांकाचा चढता क्रम हा लावू शकतो. बघा, समछेद अपूर्णांकाची बेरीज करणे. छेद समान असताना अपूर्णांकाची बेरीज कशी करायची हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. बघा, छेद समान असताना म्हणजे आपल्याकडे इथे 2 अपूर्णांक दिलेले आहेत आणि या 2 अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ इथे 5 आहे. दोन्ही अपूर्णांकाचे छेद 5 आहेत आणि अंश जे आहेत ते वेगवेगळे आहेत. छेद समान असताना अपूर्णांकाची बेरीज कशी करायची. विद्यार्थी बालमित्रांनो, तुम्हाला आतापर्यंत हे माहित पडलं असेल की वरच्या संख्येला आपण अंश म्हणतो, खालच्या संख्येला छेद म्हणतो. बघा, यामध्ये छेद समान जर असेल अशा वेळेला आणि अंश मात्र वेगवेगळे असतील किंवा समानही असतील तर बेरीज करायची कशी. यामध्ये फक्त अंशाचीच बेरीज करायची आणि मग छेदस्थानी काय लिहायचं सर, या छेदाछेदाचीही बेरीज करायची का, असं चुकूनही करायचं नाही. तर छेद समान आहेत, हे 5ही समान आहेत, हे 5ही समान आहेत. अशा वेळेला या 5 पैकी कोणताही एकच 5 घ्यायचा आहे. अंशाची मात्र बेरीज करायची आहे. 3 अधिक 4 किती होतात तर 3 अधिक 4 हे 7 होतात. 7/5 हे तुमचं उत्तर असणार आहे. कधी कधी असंही होईल की छेद मात्र आमचा समान आहे, छेद दोन्ही अपूर्णांकाचा 3 आहे आणि अंश सुद्धा समान आहे. अशा वेळेला काय आम्ही या दोघांपैकी एकच घ्यायचा का, तसं करायचंच नाही. छेद समान असताना छेदापैकी फक्त एकच छेद घ्या पण अंशाची मात्र बेरीजच करा. अंश किती आहे, पहिल्या अपूर्णांकाचा अंश हा 2 आहे, दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश सुद्धा 2 आहे, यांची मात्र बेरीज होते. छेदाची बेरीज करायची नाही. छेद समान असताना दोघांपैकी एकच छेद घ्यायचा. एकच घ्यायचा म्हणजे हा घ्या किंवा हा घ्या, कारण तो समानच आहे. त्यानंतर 2 अधिक 2 4 होतात. 4/3 हे तुमचं या अपूर्णांकाच्या बेरजेचं उत्तर होईल. येतंय लक्षात. जसं आपण बेरीज सोडवलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला वजाबाकी सुद्धा करता येणं खूप गरजेचे आहे. जर समजा तुमचा छेद हा समान असेल आणि तुम्हाला जर वजाबाकी करायला सांगितली, जसं 11/7 वजा 5/7 इथे छेद दोन्ही अपूर्णांकाचे समान आहेत. अशा वेळेला अंशाची जशी आपण वरती बेरीज केली होती तशी इथे आपल्याला फक्त काय करायची आहे, वजाबाकी करायची आहे. 11 वजा 5 अंशाची वजाबाकी केली आणि छेदस्थानी मात्र छेद समान असल्यामुळे एकच छेद घेतलेला आहे. 11 मधून 5 वजा करा. 11 मधून तुम्ही 5 वजा केले असता 6 उरेल. 6/7 हे तुमचं या उदाहरणाचं उत्तर ठरेल. येतंय लक्षात. तुम्हाला काही होमवर्क्स म्हणून 5/6 अधिक 3/6 या अपूर्णांकाची बेरीज करा. त्यानंतर 7/8 अधिक 3/8 यांची सुद्धा बेरीज करा. वजाबाकीमध्ये तुम्हाला 11/9 वजा 3/9 ही एक वजाबाकी करा. त्यानंतर 15/9 वजा 7/9 ही एक वजाबाकी करा आणि थोडासा सराव ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ जर पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. 26 तारखेला आपली स्कॉलरशिपची परीक्षा आहे, हे सुद्धा आठवणीत ठेवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.